नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. बरेच दिवसांनी ब्लॉग बनवतोय कारण का आज आपण चाललोय लॉंग ट्रिपला. बरेच दिवसांनी लॉंग ट्रिपला चाललोय आणि लॉंग ट्रिप तर तुम्हाला माहिती आहे, येऊन जाऊन आपण जातो आपल्या गावी. तर आपण आता गावी निघालोय. तर तुम्ही बघू शकता आपण गावाची पॅकिंग झालेली आहे. हे बघा, ही बॅग भरलेली आहे आणि गावीसाठी आपण निघालेलो आहोत. आणि गावाला जायचं कारण म्हणजे मिसेसला सोडायला गावाला जायचं आहे. तर आज आपण बाय रोड नाही, बाय एअर नाही, तर बाय ट्रेनने जातोय, म्हणजे बाय ट्रॅकने जातोय. तर ट्रेनचा प्रवास असणार आहे. हा प्रवास असणार आहे पुणे स्टेशन ते नांदेड. तर आपण नांदेडपर्यंत मी तुम्हाला सगळे एक्सपिरियन्स दाखवतोय. पहिल्यांदाच मी नांदेडला ट्रेनने जातोय, तर एक्सपिरियन्स तुम्हाला मी शेअर करणार आहे की कसा ट्रेनचा प्रवास असेल, कसा अनुभव असेल. आणि आपली जो कोच आहे तो सेकंड एसीचा कोच आहे. तर त्याच्यात पण काय काय फॅसिलिटीज अवेलेबल असतात ते मी तुम्हाला सांगेन. तर मग चला भेटूया डायरेक्ट पुणे स्टेशनला. यूट्यूब का ब्लॉग बना दो. तर तुम्ही बघू शकता किती हिरवं वातावरण झालेलं आहे. आता आपण पुण्यावरनं पुणे स्टेशनला निघालो आहे. किती मस्त वातावरण आहे. पाऊस मोजकाच पडला आहे पण पूर्ण हिरवगार झालेलं आहे पुणे. आणि असंच हिरवगार अजून पुढेच होईल. आता तर जून महिना चालू झाला आहे. तर आपण बघूया पुढे कसं आपला प्रवास होतो. आणि हे बघा, मला पहिल्यांदा वाटलं की हा एअरपोर्टच आहे, पण नंतर आपल्याला कळायला की एअरपोर्ट नसून हे कुठलं तरी लाईटीचं कुठलं तरी सेटअप आहे. म्हणजे मोठा ट्रान्सफॉर्मर असतो ना, प्लांट असतो लाईटीचा, तसं काहीतरी आहे. मला पहिले आश्चर्यच वाटलं की एअरपोर्ट इथे कसं आलं, मला माहितीच पडलं नाही. आणि हे बघा तुम्ही, शिवाजीनगरचं मेट्रो स्टेशन किती मस्त वाटतंय ना. एकदम फार सुंदर बनवलं आहे मेट्रो. असं गड किल्ल्यासारखं गेल्यासारखं वाटायला लागले. आणि तसंच आम्ही पुढे आलो. तर पुणे स्टेशनला पोचलो आणि आमची ट्रेन शोधत होतो की बाबा कुठली ट्रेन आहे, काय आहे. कारण का मला जरा उशीर झालेला पोचायला, पण नशीब ट्रेन 10 मिनटं लेट असल्यामुळे काही प्रॉब्लेम झाला नाही मला आणि व्यवस्थित मी टाईमात पोचलो. तर ही बघा, ट्रेन आहे आपली 19:15 आणि बरोबर ऑन टाईम आम्ही पोचलो पुणे स्टेशनला. आणि मग पुणे स्टेशनला पोचल्यानंतर मग वरती ट्रॅव्हलिंग करायला गेलो. तर ब्रिजवरून जात होतो. तर हे दोघं बॅग घेऊन असं आरामात येत होते. म्हणलं हिला पळवण्यापेक्षा आरामात होत्या. मग बॅग घेऊन पुढे आपल्या प्लॅटफॉर्मवरती पोचलो. प्लॅटफॉर्मवरती निवांतपणे बसले ट्रेनची वाट बघत. आणि ट्रेनची वाट बघत एवढा कंटाळा आलेला की ट्रेन यायचं नाव नाही. आम्ही पहिले आलो पण ट्रेन यायचं नाव नाही. मला वाटलं आम्ही लेट आहे पण ट्रेन लेट होती. तर तुम्ही बघू शकता इथे वंदे भारत ट्रेन आलेली आहे मित्रांनो. तर आपण ट्रॅव्हल करणार आहोत वंदे भारतमधून, नाही तर दुसऱ्यामधून. वंदे भारत जातच नाही नांदेडला, त्याच्यामुळे ही ट्रेन फक्त बघण्यासाठी आहे, आनंद घेण्यासाठी. आनंद घ्या असं वाटतं बघा, बसा आणि फिरा आणि मजा घ्या. एक ना एक दिवस आपण वंदे भारतला नक्की जाऊ. त्यानंतर बघा, थोड्याच वेळानं आपली ट्रेन आलेली आहे. बघा कशी मस्त आलेली आहे. बाहेरून तर असं वाटत होतं की कडक असेल, मधून बघूया एक्सपिरियन्स कसा आहे आपला. तर आपला डब्बा होता सेकंड क्लास एसीचा. तर तिथे आपण थांबलेलो A1 डब्याच्या इथे. तर आपण चढलेलो आहे आणि चढल्यानंतर बघा, भेलवाले आल्यानंतर हिचं तर पोट भरतच नाही म्हणून पहिल्यांदा ही भेल घेतली. भेल एवढी अप्रतिम नव्हती पण ठीक आहे, चांगली होती. यानंतर भूक लागलेली. थोड्या वेळाने आम्ही घरून जेवण बनवून आणलेलं. तर पराठे, पालकचे, बटाट्याची भाजी, लोणचं वगैरे सगळं घेतलं आणि मस्तपणे खायला चालू झालेलं आहे. मस्त बटाट्याची भाजी. मी तर 2 पराठे दाबून खाल्ले. तर तुम्ही बघू शकता किती भारी वाटते ते. ह्यानी पण खाल्ले. आणि वरती आपले 3 सीट आहे तिथे 4 कोचमध्ये, 4था पॅसेंजर वेगळा होता. थोड्या वेळाने ही चादर आम्हाला घेतलेली ट्रेनमधून. तर चादरमध्ये झोपल्यावरती असं वाटत होतं कब्रिस्तानला आपण आलेलो आहे, एखादी पोस्टमॉर्टम झाल्यासारखं वाटत होतं. पण कळालं की पोस्टमॉर्टम नाही, मध्ये माणूस जिवंत आहे. तर जिवंत माणूस कसा उठतो ते तुम्ही बघू शकता. आता हे बघा, किती हलवलं तरी उठत नाही. आता बघा कसं उठतो जिवंत माणूस. हे बघा कसा उठला बघा. जिवंत माणूस याला म्हणतात. मरने के बाद वापस आने का आदमी, मतलब. चलो फाइनली पहुंच गया. ट्रेन छूट रही थी, बॉटल लेके आया और ये जिम लेके आया. बहुत भूख लगी थी. ये पानी को मैंने अचीव किया है मेहनत से, लगन से और पैसे से. जय महाराष्ट्र.
बसलो आहे ट्रेनमध्ये, झोप येत नव्हती, फार ट्रेन हलत होती. त्याच्यामुळे म्हणलं काय करावं म्हणून जरा फेरफटका मारायला बाहेर आलो होतो. इथे वॉशरूमच्या इथे आलो होतं. तिच्या मायला इथं पाणीच नको वॉशरूममध्ये. मग म्हटलं तुम्हाला एकदा वॉशरूम जर दाखवा, पण तेव्हा काहीच फायदा नाही. सेकंड क्लास घ्या, फर्स्ट क्लास घ्या, सर्व्हिस म्हणजे थर्ड क्लास आहे. इथे सगळं मीटर असं वाटत होतं बटन दाबून कुठून तरी पाणी येत असेल तर बटन दाबावं. पण जाऊ दे, ही सीट होती, सीटवरती बसून घेतलं निवांतपणी आणि म्हटलं बघूया. हे बघा आता थोड्या वेळानं पल्लवी आली, तिलाही पाणी भेटलं नाही. म्हटलं आता जाऊ दे, आपल्याकडे जे बॉटल आहेत त्याच्यानेच हातपाय धुऊया आणि जाऊया. खूप अवघड आहे राव ट्रेनचं, कसं करायचं काहीच कळत नाही. जरा पण पाणी आलं नाही बेसिनमध्ये शेवटपर्यंत. थोड्या वेळाने कंटाळा आला, मग आम्ही गेलो फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये. म्हटलं फर्स्ट क्लासचा डबा तरी बघूया. तर आपण सेकंड क्लासच्या डब्यातून फर्स्ट क्लासकडे जातो आहे. तर बघा किती अंधार वाटतो आहे आणि बघा खाली काहीच दिसत नाही आहे. पण शेवटी आपल्याला फर्स्ट क्लासच्या डब्यात जायचंच आहे म्हणून आपण निघालो फर्स्ट क्लासच्या डब्याला चेक करण्यासाठी. म्हणजे कसं आपल्याला नंतर फर्स्ट क्लासचा डबा आपल्याला जायचं आहे, ट्रॅव्हलिंग करायचं आहे. त्याच्यामुळे आपण बघूया. आता बघा तुम्ही, मी सेकंड क्लासमधनं बाहेर पडलो आहे आणि इकडे जे आहे ते असं फर्स्ट क्लासच्या डब्यासाठी एंटर होण्यासाठी रस्ता आहे आणि आपण एंटर झालेलो आहे फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये. तुम्ही बघू शकता किती कॅबिन चांगले, स्वच्छता तर जराही नव्हती ट्रेनमध्ये. आता हिला जेवल्यानंतर थोडंसं वॉक करायचं होतं. आपल्याकडे सेकंड क्लासमध्ये जागा नव्हती, फर्स्ट क्लासमध्ये होती. मग ही सेकंड क्लासमध्ये न चढता फर्स्ट क्लासमध्ये जाऊन वॉक करायला चालू आली. म्हणजे जेवण झालं, वॉक झालं आणि फर्स्ट क्लास बघणं पण झालं. तिन्ही गोष्टी वन टाईम झाल्या. नांदेड सकाळी पोचलो नांदेड स्टेशनला आणि त्याच्यानंतर बघू शकतो तुम्ही नांदेडचे रोड कसे आहेत. म्हणजे मला वाटलं होतं मोठी सिटी आहे, पण काही नाही, इकडे सिटी वगैरे आहे तसंच आहे. सिटीच्या नावाने काहीच नाही. मग थोड्या वेळाने भूक लागली म्हणून नाश्ता करायला गेलो. तर तिथे मस्त मागवली पुरी भाजी आणि शिरा तिला खायचा नव्हता म्हणून थोडाच खाल्ला. बाकी पुरी भाजी एक नंबर होती. पुरी भाजी खाल्ली. मग चहा घेतला. चहा पण एवढा काही खास नव्हता, नुसतं असं वाटत होतं की उकळून चहा दिला आहे. थोडा वेळ पिला, त्याच्यानंतर काही मजा आली नाही चायमध्ये म्हणून म्हटलं जाऊ दे, आता जेवढी आहे तेवढी पिऊ आणि नंतर बाकीच्या पिऊ. हॉटेलचं माझं चेकआउट झालेलं होतं. त्याच्यानंतर मी गाडीची वाट बघत होतो म्हणून बसलो. गाडीची वाट बघत म्हटलं थोड्या वेळात गाडी आली का निघून जाता येईल. अर्धा घंटा बसल्यानंतर कळालं की गाडी अजून लेट आहे. मग अजून अर्धा घंटा बसलो आणि मग थोड्या वेळानं गाडी आली. गाडी आल्यानंतर म्हटलं की जवळच गुरुद्वारा आहे, तर गुरुद्वाराकडे जाऊया आणि गुरुद्वाराचे दर्शन घेऊया. बोला जो बोले सोनिया सस्त्रिया काल. आणि गुरुद्वाराला एवढं सुंदर वाटतं ना, एवढं छान वाटतं गुरुद्वाराला गेल्यावर. एवढी स्वच्छता असते इथे, खूप मन प्रसन्न होतं. एकदा तुम्ही नक्की नांदेडच्या गुरुद्वाराला जावं, खूप मोठं आणि आकर्षक आहे. त्यानंतर गुरुद्वाराला गेल्यावरती ते चप्पल ठेवायचं फ्री ऑफ कॉस्ट आहे. 1ही रुपया ते लोक घेत नाहीत आणि हे असं टोकन देतं. टोकन भेटल्यानंतर तेव्हा गुरुद्वाराचं बघा तुम्ही एंट्री बघू शकता. इथे किती भव्य दिव्य एंट्री आहे, मस्त आहे. किती चांगलं वर्किंग केलेलं आहे आणि किती चांगलं ठेवलं आहे आणि स्वच्छता. अशी स्वच्छता प्रत्येक मंदिरात, प्रत्येक गुरुद्वारात राहिली तर किती छान वाटेल. खास करून मंदिरामध्ये, सगळे मंदिरावरती एवढी चांगली स्वच्छता असली पाहिजे. आणि हे बघा सगळे शीख लोक इथे आहेत आणि खूप चांगला परिसर आहे, खूप छान परिसर यांनी ठेवला आहे. तुम्ही बघू शकता किती साफसफाई आहे, किती शांतता आहे, माणसांची दगदग नाही, एकदम शांतपणे हे लोक वातावरण आहे, एवढं शांतपणे हे लोक जगतात. आता बघा तुम्ही गुरुद्वारामध्ये एंट्री केल्यानंतर हे समोर जे आहे ते गुरुद्वारा आहे, मेन गुरुद्वारा ज्याला म्हणतो. आणि हे असे झेंडे त्यांचे लावलेले असतात. इकडे व्हिडिओ वगैरे काढणं अलाव नाही आहे, पण मी थोडं तुमच्यासाठी व्हिडिओ रिक्स घेऊन काढतो आहे. आणि थोड्या वेळाने मध्ये जायला आहे बघा, असं पाणी आहे, पाणीतून आपल्याला प्रवेश करून वरती जावं लागतं कारण की आपले पाय घाण असतात. त्याच्यानंतर गुरुद्वाराचे वगैरे दर्शन झाले. त्याच्यानंतर आम्ही निघालो गावासाठी. गाडी आलेली होती, मग गावी निघालो. तर गावी जाण्यासाठी जो रोड होता तो एकदम फर्स्ट क्लास होता. खूप छान वाटलं या रोडवरती गाडी चालवून आणि मी गाडी स्वतः चालवतो आहे, त्याच्यामुळे खूप आनंद वाटला. बघू शकता तुम्ही, छान होती गाडी, पण छान होती, स्मूथ होती, रोड पण स्मूथ होते. खूप आवडलं मला. धन्यवाद. तर गाईज आपण तिला वगैरे सोडून आपण आलेलो आहे परत आपल्या गावी, म्हणजे आपल्या मूळ गावी. आणि आता आज मी निघणार आहे पुण्यासाठी. तर मग हा व्लॉग इथेच आपण थांबूया. तुमचं प्रेम सपोर्ट असंच राहू द्या. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.